नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजी माध्यमाच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील जी संतवाणी आहे, अंकिला मी दास तुझा, त्याच्या खालचा स्वाध्याय भाषाभ्यास समजावून घेणार आहोत. अंकिला मी दास तुझा ही जी संतवाणी आहे, त्याच्या अर्थाचं स्पष्टीकरण आपण आधीच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. त्याचा संदर्भ तुम्ही घेऊ शकता. आता पहिला प्रश्न त्यांनी काय दिलेला आहे तो आपण बघूया. त्यांनी म्हटलंय पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा. काय दिलंय बघा. माता धावून जाते. कधी? जेव्हा बाळ आगीत पडते. इतकंच आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. दुसरं त्यांनी दिलेलं आहे, पृथ्वीवरती पक्षिणी झेपावते. कधी झेपावते? जेव्हा पक्षिणीचे पिल्लू झाडावरून खाली पडते. तिसरं त्यांनी दिलंय, गाय हमरत धावते. कधी? जेव्हा वासरास भूक लागते. हरिणी चिंतित होते. केव्हा? जेव्हा पाडस, हरणीचं पिल्लू म्हणूया आपल्याला समजण्यासाठी, वणव्यामध्ये आगीमध्ये सापडतं तेव्हा. चला, दुसरा प्रश्न त्यांनी दिलाय विद्यार्थी मित्रांनो, आकृती पूर्ण करा. प्रश्न त्याने दिलाय कवितेतील माता आणि हरिणीचे वर्णन करणारे शब्द. इथे दिलंय माता. शब्द कोणता आहे? कनवाळू. मातेसाठी वर्णन करणारा शब्द आहे कनवाळू. आणि हरिणी दिलंय, तिथे आहे चिंतित असा शब्द आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता 2026 मध्ये बोर्डाचा जो पेपर झाला ना, त्या पेपरमध्ये जो विभाग 2 असतो पद्य, त्याच्यातला जो अ प्रश्न असतो ना, कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, त्याच्यासाठी हीच कविता आलेली होती बरं का. त्या कवितेचे पहिले 6 श्लोक म्हणजे ती अख्खी जी कविता आहे ती कविता आलेली होती. आणि त्याच्यामध्ये आत्ता आपण जो प्रश्न समजावून घेतला ना, कोणता? हा, आकृती पूर्ण करा. तो प्रश्न 2 मार्कासाठी विचारलेला होता. चला, आता पुढचा प्रश्न काय आहे बघूया. त्याने सांगितलंय कोणते लिहा. एका शब्दामध्ये उत्तर लिहायचंय. पहिलं विचारलंय परमेश्वराचे दास कोण होते? आता ह्या कवितेनुसार आपण गेलो अभंगानुसार, तर आपल्याला संत नामदेव असं लिहावं लागेल. दुसरा प्रश्न त्यांनी विचारलाय मेघाला विनवणी करणारा. कोण आहे मेघाला विनवणी करणारा? तर तो आहे चातक. लक्षात येतंय? आता हा जो प्रश्न आहे ना, कोण ते लिहा, परमेश्वराचे दास आणि मेघाला विनवणी करणारा, मी आत्ताच म्हटलं की दुसरा जो प्रश्न होता की आकृती पूर्ण करा, तो प्रश्न आणि कोण ते लिहा, हा जो प्रश्न आहे परमेश्वराचे दास आणि मेघाला विनवणी करणारा, हा पण प्रश्न आत्ता 2026च्या बोर्डाच्या पेपरमध्ये आलेला आहे 2 मार्कासाठी. चला, आता शेवटचा जो प्रश्न आहे दीर्घ उत्तर लिहिण्याचा, तो आहे काव्य सौंदर्य. त्याच्यामध्ये अ प्रश्न त्यांनी काय दिलाय बघा. खालील ओळींचे रसग्रहण करा. आणि 2 ओळी कोणत्या दिलेल्या आहेत बघा. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी, भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे. म्हणजे पक्षिणीचं उदाहरण दिलंय आणि धेनू म्हणजे गायीचं उदाहरण दिलंय. पण विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा खालील ओळींचे रसग्रहण करा अशा शीर्षकाचा जेव्हा प्रश्न येतो ना, तेव्हा आपल्याला 3 मुद्दे लिहिणं अपेक्षित असतं बरं का. त्याच्यातला आता उत्तराचा पहिला मुद्दा आपण समजावून घेणार आहोत. त्या मुद्द्याचं नाव आहे आशय सौंदर्य. आशय सौंदर्य काय आहे बघा बरं. संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील संत आहेत. त्यांचा अंकिला मी दास तुझा हा अभंग आहे जो आपण शिकलेलो आहोत. या अभंगात संत नामदेवांनी
विठ्ठलाला आई असे संबोधून स्वतःचा सांभाळ करण्याची विनवणी केली आहे. विनवणी केली आहे म्हणजेच विनंती केलेली आहे. देवाने आपल्यावरती नित्य माया करावी हा आशय या कवितेतून समर्पक उदाहरणांनी व्यक्त होतो. हे काय झालं? या ओळींचं आशय सौंदर्य. आता काव्य सौंदर्य काय आहे ते आपण बघणार आहोत. बघा बरं. प्रस्तुत 2 ओळींमध्ये पक्षिणी आणि गाय या 2 मातांचे दृष्टांत म्हणजे उदाहरणं संत नामदेवांनी दिले आहेत. विठ्ठलाची विनवणी करताना ते म्हणतात, अचानक जर पिल्लू जमिनीवर पडताना दिसले तर पक्षिणी क्षणाचाही उशीर न करता वेगाने जमिनीवर झेप घेऊन पिल्लाला वाचवते. तसेच वासरू जेव्हा खूप भुकेलेले असते तेव्हा त्याला दूध पाजण्यासाठी गाय तात्काळ म्हणजे लगेचच हमरत वासराकडे धावते. आणि मग भाषिक वैशिष्ट्य काय आहे बघा. भाषिक वैशिष्ट्य आहे खूप समर्पक शब्दांमध्ये पक्षिणी व गायीचा लडिवाळ भाव. लडिवाळ म्हणजे अतिशय वात्सल्याचा प्रेमाचा भाव व त्यांच्यातील मातृवात्सल्य म्हणजे आईचं जे प्रेम आहे ते स्पष्ट होतं. अजून काय आहे भाषेचं वैशिष्ट्य? झेपावे, धावे या क्रियापदांमधून बाळाविषयी वाटणारी प्रगाढ ओढ, नुसती ओढ नाही तर प्रगाढ म्हणजे अतिशय ओढ त्यांना आहे आपल्या पिल्लांबद्दल, बाळांबद्दल ती व्यक्त झालेली आहे. आता हा प्रश्न काय आहे बघूया. हा प्रश्न 2 मार्कासाठी हा प्रश्न येतात बरं का विद्यार्थी मित्रांनो हे. दुसरा प्रश्न दिलाय, आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दात लिहा. काय म्हटलंय बघा. नामदेवांनी विठ्ठलाला माऊली असे म्हटले आहे. आपण त्या माऊलीचे बाळ आहोत असा भावार्थ या अभंगातून व्यक्त केला आहे. म्हणजे नामदेवांनी आपल्या विठ्ठलाला विठू माऊली आईच म्हटलेलं आहे आणि आपण त्या माऊलीचे बाळ आहोत असा भावार्थ, असा अर्थ या अभंगातून व्यक्त होतो. माता बाळाची काळजी घेत असते. बरोबर आहे. कोणतीही आई आपल्या बाळाची काळजी घेते. बाळाला जर का काही लागले, दुखले, खुपले तर तिचा जीव व्याकुळ होतो. ती अतिशय कासावीस होते. तिला चैन पडत नाही. तशीच हरिणी आगीत सापडलेल्या बाळाचे रक्षण करण्यासाठी वेगाने धावत जाते. अजून कसलं उदाहरण दिलंय बघा. वासरू खूप भुकेलेले असते तेव्हा त्याला दूध पाजण्यासाठी गाय लगेच हमरत वासराकडे धावते. आणि अजून एक दिलेलं उदाहरण आहे पक्ष्याचं. तसेच झाडावरून पडलेल्या पिल्लाला वाचवण्यासाठी पक्षिणी त्याच्याकडे झेप घेते. आणि मग उत्तराचा शेवट करताना आपल्याला लिहावं लागतं, अशा प्रकारे संत नामदेवांनी आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे अगदी उत्कट शब्दात वर्णन केले आहे. अचूक उत्तर लिहायचंय. उगाचच पान उत्तर विद्यार्थी मित्रांनो लिहित बसायचं नाहीये बरं का. मोजकं आणि छान उत्तर लिहायचं आहे. चला पुढचा प्रश्न त्यांनी काय दिलाय बघा. ई प्रश्न. संत नामदेवांनी केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा. आता या प्रश्नाच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला एक सांगायचं आहे की काव्य सौंदर्य या प्रश्नामध्ये जो आपला बोर्डाचा आत्ता पेपर झाला, मी आत्ताच मगाशी तुम्हाला म्हटलं की त्याच्यामध्ये आपल्याला हे आलेलं आहे. ह्या कवितेचाच प्रश्न आलेला आहे आणि तो जो प्रश्न आलेला आहे त्या प्रश्नामध्ये हा जो प्रश्न आहे ई प्रश्न, संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा, हा प्रश्न 2 मार्कासाठी आलेला आहे. चला मग आता त्याचं उत्तर आपण बघूया. संत नामदेवांनी विठ्ठलाला
माऊली असे संबोधलं आहे, म्हटलं आहे. आई जशी आपल्या बाळावरती अखंड माया करते, प्रेम करते, तशी माया हे देवा तू माझ्यावर कायम करावीस अशी विनंती संत नामदेव या अभंगात करतात. इथे या शब्द आहे बरं का, चुकून प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे टायपिंगची. नामदेव या अभंगात करतात. अशी विनंती करताना त्यांनी प्राणी पक्ष्यांमधील मातृप्रेमाची 3 उदाहरणे दिली आहेत. कोणतं उदाहरण आहे बघा? झाडावरून अचानक धरतीवर पडलेले पिल्लू जेव्हा पक्षिणी पाहते, तेव्हा ती त्याला वाचवण्यासाठी लगेच झेप घेते. हे पहिलं उदाहरण. नंतर वासराला भूक लागल्यावर गाय लगेच हमरत त्याला दूध पाजण्यासाठी धाव घेते. रानात पेटलेल्या वणव्यात हरिणीचे पाडस सापडले तर हरिणी चिंतित होते, व्याकुळ होते. त्याप्रमाणे संत नामदेव विठ्ठलाला मातृप्रेमाचा वर्षाव करायला सांगतात. मातृप्रेमाचा वर्षाव करणे म्हणजेच काय? तितकं प्रेम या विठू माऊलीने आपल्यावर संत नामदेवांवरती करावं असं संत नामदेव सांगत आहेत. विठ्ठलाने पाण्याने भरलेला ढग होऊन चातकरूपी माझ्यावर मायेचा वर्षाव करावा अशी विनवणी संत नामदेव करतात. शेवटी कोणतं रूपक वापरलंय बघा? संत नामदेव म्हणजे जणू काही चातक पक्षीच आणि विठ्ठल म्हणजे पाण्याने भरलेला ढग. कारण चातक पक्षी आपल्याला माहिती आहे की तो फक्त ढगामधनं पडणारं पाणी आहे तेवढंच प्राशन करतो, तेवढंच पितो. जमिनीवर पडलेलं, नदी नाल्यांमध्ये असलेलं पाणी तो पित नाही. मग तो ढग जसा चातकरूपी पक्षावरती जसा जलाचा अभिषेक करतो, वर्षाव करतो, तसंच या विठ्ठलाने माझ्यावर सुद्धा मायेचा वर्षाव करावा अशी विनवणी संत नामदेव करतात. लक्षात येतंय विद्यार्थी मित्रांनो? आणि हा जो शेवटचा प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ना विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्हाला लिहायचं आहे. तो प्रश्न आहे बघा, पक्ष्याच्या प्राण्याच्या आपल्या पिलाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा. त्याचं उत्तर मी तुम्हाला इथे स्लाइडवर देत नाही आहे, कारण हे प्रत्येकाचं वैयक्तिक मत असणार आहे. मग तुम्हाला एखाद्या पक्ष्याचा आलेला अनुभव किंवा एखाद्या प्राण्याच्या पिल्लाचा आलेला अनुभव तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहायचा आहे. म्हणजे तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं कुत्र्याचं पिल्लू, मांजराचं पिल्लू तुम्हाला आढळलं असेल, तर त्या पिल्लाबरोबर तुमचा काय संबंध आला, ते तुम्हाला स्वतःहून लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अंकिला मी दास तुझा या पद्यपाठाखालचा जो भाषाभ्यास आहे, तो समजावून घेतला. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि स्पंदन अकॅडमी ह्या शैक्षणिक चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेचच सबस्क्राईब करा. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जाईल. अजून एक तुम्हाला इथे नमूद करून सांगायचं आहे, जर का तुम्हाला इयत्ता 10वीचे बोर्डाच्या पद्धतीने काढलेल्या कृतीपत्रिका, प्रश्नपत्रिका सोडवायला हव्या असतील, त्याचा जर का पेपर सेट तुम्हाला हवा असेल, तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा मेल दिलेला आहे, त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. त्या पेपर सेट नंतर तुम्हाला त्याची जी आदर्श उत्तरपत्रिका आहे, ती सुद्धा देण्यात येईल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.